हा व्हिडिओ खास ग्राहकांसाठी, नागरिकांसाठी आणि व्यापाऱ्यांना देखील आहे. आज सरकारने निर्णय घेतला शाळेच्या 500 मीटर आवारामध्ये कोणतंही एनर्जी ड्रिंक विकायचं नाही. कारण का त्याला मुलांना भुरळ पडते आणि मुलं पितात. त्या कॅनवरती सुद्धा लिहिलेलं असतं, की 18 वर्षाच्या खालील मुलांनी हे पिऊ नये. पण तरी सुद्धा सरसकट घरांमध्ये ते फ्रिजमध्ये ठेवलं जातं, आणलं जातं. आम्ही मागे कायम सांगत असतो, की खरंच कोल्ड ड्रिंक शरीराला घातक आहे. बरीच उदाहरणं, बरेच व्हिडिओज, ऑडिओज त्याच्यावरती आले. की कोल्ड ड्रिंकमध्ये कितीतरी केमिकल मिसळून ते कोल्ड ड्रिंक मिसळलं जातं. आपण घरामध्ये साधं जे नॅचरल पाणी आहे, ते सुद्धा पावसाळ्यात उकळून पितो. का तर त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतो आणि कालचं पाणी शिळ झालं म्हणून आपण आज पित नाही. आणि जे थंड पदार्थ असतात त्याच्यावरती फंगस होते किंवा त्याच्यामध्ये आळ्या होतात. म्हणून आपण अन्नधान्य म्हणजे घरातलं अन्न सुद्धा ज्यावेळेस सकाळी केलं असेल तर दुपारी, दुपारी केलं संध्याकाळी पुन्हा गरम करून खातो, की जर त्यात बॅक्टेरिया तयार झाला असेल तर ते मरतील आणि आपल्याला शुद्ध अन्न मिळेल खायला. एवढं सगळं पाळत असताना देखील कोल्ड ड्रिंक थंड असताना देखील मुलांना प्यायला देतो आणि या एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली कितीतरी आपण अल्कोहोल म्हणजे अक्षरशः नशेचा पदार्थ किंवा विष मुलांना देतोय का हे लक्षात येत नाहीये. बऱ्याच गोष्टी समोर येतात आणि बॉटलवरती बारीक अक्षरामध्ये त्या टॅनवरती लिहिलेलं असतं की शरीराला किती घातक आहे, त्यात कोणते कोणते केमिकल मिसळलेले आहेत. हे टिकण्याकरता बरेच अन्नपदार्थ टिकण्याकरता त्याच्यामध्ये हे कितीतरी प्रमाणामध्ये हे पॉइझन मिसळलं जातं की ते टिकावं. आणि पदार्थ जर टिकत असेल तर नक्कीच तो शरीराला घातक आहे. कारण का नाशवंत हे अन्नपदार्थ असतात ते आपण जे घरात बनवतो ते सकाळचं दुपारी, दुपारचं संध्याकाळी खात नाही. का तर शरीराला ताजं अन्न मिळावं, त्याच्यावरती बॅक्टेरिया तयार होतं. म्हणून बरेच वेळा ह्या गोष्टी पाळल्या जातात. मग हे पदार्थ टिकतात तरी कसे? आणि कोल्ड ड्रिंकच्या नावाखाली, या सॉफ्ट ड्रिंकच्या नावाखाली, या एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली मुलांना आपण नशेकडे झोकतोय. कितीतरी मुलं हेल्दी झालेत. लहान-लहान मुलांना शुगर, बीपी हे आजार चालू झालेले आहे. त्याचं कारण नक्की काय? पालकांनो, नागरिकांनो आणि दुकानदारांनो ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपण जरी विकत असलो, तरी कोणाला काय विकायचं, व्यवसाय करायचा. आता बऱ्याच जाहिराती बघून मुलांना ते अट्रॅक्शन होतं. मग मोठमोठे हिरो ह्या कोल्ड ड्रिंकची जाहिरात करतात आणि लोकांना एक लालच देतात आणि त्याकडे बघून आपण आपल्या मुलंही त्याकडे पितात, वळतात. हे कुठेतरी देशाकरता, आपल्या पुढच्या पिढीकरता घातक आहे. डायरेक्ट ड्रग्स किंवा डायरेक्ट व्यसन ही एक गोष्ट वेगळी. पण इनडायरेक्टली या एनर्जी ड्रिंकच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या पेयाच्या माध्यमातून, रिअल ज्यूसच्या माध्यमातून हे हे टिकतात तरी कसे? असे बरेच ज्यूस त्या नावांमध्ये म्हणजे ट्रेडमार्कच्या नावाखाली काही नावं अशी ठेवली जातात, की त्याच्यामध्ये वाटतं की हा फ्रेश ज्यूस आहे. म्हणजे फ्रेश नाव आलं. त्याच्यामध्ये काय म्हणजे ऑर्गॅनिक आहे, ऑर्गॅनिक नाव आलं. म्हणजे असं ही ही काही नावं आहेत ना, ही नावं हायलाइट केली जातात जेणेकरून आपल्याला वाटतं हे आयुर्वेदिक आहे का? अरे ते ब्रँड आहे. तो ट्रेडमार्क झालेला आहे. परंतु त्याच्या मागे त्यांचं रिअल नाव असतं. त्याच्यामध्ये किती शुगर ॲडेड आहे, किती केमिकल ॲडेड आहे, कोणते-कोणते मैदा किंवा काय पदार्थ मिक्स केले, बारीक अक्षरात लिहिलं जातं ते वाचता येत नाही आणि लोकं सुद्धा वाचत नाहीत. त्याकडे दुर्लक्ष करतात. कोणीही ऑनलाईन ही जी सगळी माहिती असते, पण कोणीही सर्च करत नाही. ती पर्सेंटेज 2 ते 5% असते. जे मुलं किंवा जे पालक लोकं त्या पदार्थामध्ये काय-काय इंग्रेडिएंट्स टाकलेले आहेत, कोणते पदार्थ मिक्स केलेले आहेत, ते वाचतात आणि चाणक्याने ते खातात किंवा टाळतात अशा गोष्टी. परंतु बाकीचे लोक काय करतात? कुणाला फॉलो करतात? हिरो हिरोईनला, माननीयांना, मोठ्या नेत्यांना. हे पदार्थ चांगले पण त्यांनी खरंच टेस्ट केले का? जे जाहिराती करतात, जे कोको कोलाची, थम्सअपची जाहिरात करतात, ते स्वतः कधी पितात का हो? आपण पाहिलं का नॅचरल? नाही. ते टाळतात. कोल्ड ड्रिंक शरीराला घातक आहे. कोल्ड ड्रिंक पित नाहीत. चहा पित नाहीत. बऱ्याच गोष्टी टाळतात. त्यामध्ये काय मिक्स आहे? लोकं बघतात आणि नुसत्या जाहिराती करतात, पैसा करतात. ते त्यांचा तो बिझनेस, त्यांचं ते काम आहे. त्याच्याबद्दल त्यांना पैसा मिळतो. आपल्याला काय मिळतं? विष प्यायला. मग आपण कुठे ते थांबलं पाहिजे का? आज सरकारला निर्णय घ्यायला खरंच मी पुन्हा एकदा आता बरेच व्हिडिओ या माध्यमातून केले. तुकाराम मुंडे साहेबांचं मनापासून धन्यवाद मानतो. एक-एक प्रकरण ते बाहेर त्यांच्या नावाखाली का होईना, त्यांच्या नावाने का होईना एक नेता किंवा एक अभिनेता म्हणा किंवा एक शासकीय अधिकारी म्हणा, जो इतर चांगल्या अधिकाऱ्यांच्या मागे उभा राहणारा खंबीर नेतृत्व आलं, म्हणून इतर अधिकाऱ्यांची तोंड उचकाटायला लागली आणि आता बोलायला लागले. कारण की इथून मागे जर बोललं, तर त्याला कोणी दाद देत नव्हतं. त्याला एक म्हणतो ना चिरीमिरी घेऊन किंवा काहीतरी सेटलमेंट करून त्या गोष्टी तशाच चालू ठेवायच्या. त्यामुळे काही चांगले अधिकारी खात्यामध्ये 100% आहे जे काम करतात. पण त्यांना तसं पाठबळ सुद्धा नव्हतं. परंतु आता एक नाव मिळलेलं आहे. त्या अन्न-धान्य प्रशासनाला एक चांगले आयुक्त लाभलेले आहेत. त्यामुळे वारंवार त्यांचं नाव पुढे येतंय. का येतंय? तर त्यांच्या नावामुळे, त्यांच्या इमेजमुळे आणि त्याच्यामुळे कितीतरी लोकांचं आयुष्य वाचलंय. छोटं-छोटं, थोडं-थोडं विष प्रत्येकाच्या शरीरात इनडायरेक्टली, डायरेक्टली मग पनीर असेल, ज्यूस असतील, इतर काही खाद्यपदार्थ असतील, जे खुलेआम लोकं विकतायत किंवा कशा चुकीच्या पद्धतीने भेसळ चालू होती दुधापासून म्हणजे
खरंच जे पवित्र पांढरे पदार्थ कोणी चोरत नाही, कोणी खोटं वागत नाही, त्याच्यामध्ये सुद्धा भेसळ सगळे निघत आले, खवा आले, बरेच पदार्थ आहेत. मग याकरता आपण काय केलं पाहिजे? व्यापाऱ्यांनी सुद्धा जागरूक झालं पाहिजे, की आपण जो माल विकतो तो खरंच चांगला आहे का? व्यावसायिकाने सुद्धा माल विकत घेताना तो चांगल्या प्रतीचा असावा, 2 पैसे महाग, परंतु चांगला घ्या. आपल्या ग्राहकांना आपण चांगला माल देण्याकरता प्रयत्न करूया. आणि याच्याकरता संघटना सुद्धा दिवस रात्र मेहनत करते, स्वतः संघटना सुद्धा काम करते, की आपल्या व्यापाऱ्यांना त्याची माहिती कशी देता येईल, त्याचं ट्रेनिंग कसं देता येईल, ते ओळखता कसं आलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. परंतु या व्हिडिओमध्ये आजच्या फक्त आणि फक्त सांगतोय, कोल्ड्रिंक पासून सावधान व्हा. कोल्ड्रिंक हे आपलं नाही आणि विदेशी कंपन्यांचं तर अजिबात पिऊ नका. स्थानिक फळं घ्या. फळं घेऊन आपल्या शेतकऱ्यांना सहकार्य करा. त्या फळांपासून घरी ज्यूस तयार करून ताजा ज्यूस मुलांना प्यायला द्या, जेणेकरून मुलांना ती सवय लागेल, हेल्थ चांगली राहील आणि नक्कीच आपला भारत आपण सक्षम करूया. पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं देऊया. पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून 4 वेळा विनंती करतोय, की कोल्ड्रिंक पासून, एनर्जी ड्रिंक पासून मुलांना लांब करा. कोणीही मोठ्यांनी सुद्धा पिऊ नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय व्यापार.